आज राहुल खूपच वैतागलेला. काय करू काय नको या संभ्रमाच्या परिस्थितीत डोक्याला हात लावून खोलीच्या एका कोपऱ्यात पाय पोटाला लावून बसलेला. मनात विचार चालू होते आणि ते डोळ्यात साफ साफ दिसत होते. तिथून तो उठला आणि आपल्या खुर्चीवर बसला. हातात पेन आणि डोळ्यासमोर कागद घेऊन विचार चालूच होते. पण आज त्याला खरंच काहीच सुचत नव्हतं. खोलीतल्या प्रत्येक वस्तूवर किमान एक तरी गोष्ट लिहून झालेली. पण आज त्याला काहीतरी वेगळं लिहायचं होतं आणि त्याच्यासाठी त्याला या खोलीतून बाहेर जाणं खूप खूप गरजेचं वाटलं. रोजच्याप्रमाणे आज पण त्याने आक्रोश करून दरवाजा ठोठावला, किंचाळला, ओरडला. पण रोजच्याप्रमाणे आज पण दरवाजा उघडणारं कोणीच नव्हतं. अंगातली सगळी शक्ती संपल्यावर तो दमून खाली बसला आणि त्याला वाटून गेलं की किती निर्दयी माणसं आहेत माझी. त्यांना जरा माझं वागणं पटत नाही म्हणून माझ्याच घरात मलाच कोंडून घातले. यांच्यामुळे किती दिवस इथे सडत पडायचे मी. आज मी कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाणार. मी आज खूप भारी गोष्ट लिहिणार. या मूर्ख लोकांच्या पायात मी स्वतःमधला लेखक संपू देणार नाही. आज मी सुटणार, कायमचा सुटणार. हा असा विचार डोक्यात आल्यावर तो बाहेर जाण्याचा मार्ग शोधू लागला. तसे तिथून बाहेर जाणं खूप अवघड होतं. पण आज पहिल्यांदा त्याने जे मनावर घेतलेले. दिवसभर वेगवेगळे प्रयत्न करून आणि डोकं लढवून शेवटी रात्री तो तसाच नकळत झोपी गेला. पुढच्या दिवशी डोळ्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांनी त्याला उठवलं. त्या येणाऱ्या किरणांकडे बघितल्यावर त्याला लक्षात आलं की पुढच्या मोठ्या भिंतीवरून एक झाडाची बारीकशी पारंबी लोंबत आहे. अवघड होतं पण त्या पारंबीच्या मदतीने इथून बाहेर जाणं शक्य होतं. त्याने तेवढंच डोक्यात घेतलं आणि कामाला लागला. त्या एकाच खोलीत राहून आणि मिळेल ती खाऊन त्याची शरीरयष्टी एखाद्या काठीसारखी झालेली. पण आज प्रयत्न तो नाही तर त्याच्यातला गोष्ट लिहायला उत्सुक लेखक करत होता. भरपूर प्रयत्न करून अंगाला भरपूर खर्चटून घेत कसं तरी त्या पारंबीच्या मदतीने तो भिंतीवरून त्या कैदेतून बाहेर पडला. खूप रात्र झालेली. कुठं जावं, काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं. पण तो आधी तिथून पळून गेला. खूप भटकल्यावर शेवटी त्याला एक पडकं घर दिसले. जास्त विचार न करता तो तिकडे गेला. त्याने दरवाजा ठोठावला. त्या घरात राहणाऱ्या रवीने दरवाजा घाबरतच उघडला. रात्रीच्या 12 वाजता दरवाजावर वाजल्याने त्याचं घाबरणं तसं स्वाभाविक होतं. कोण आहे या प्रश्नात तो म्हणाला, मी लेखक आहे. त्याचे ते बोलणं आणि अवतार बघून रवीने सरळ दरवाजा बंद करून घेतला. राहुलला काय करावं तेच कळेना. शेवटी तो फुटपाथवर झोपला. सकाळी उठला तर त्याच्या बाजूला एक दारुडा पडला होता. राहुलला सध्या पैशांची गरज होती. खाण्यापिण्यासाठी नाही, पेन आणि वही विकत घेण्यासाठी. त्या दारुड्याच्या खिशात त्याला 20 रुपये सापडले. त्याने तिथे आपले कपडे काढून त्या दारुड्याचे कपडे घातले आणि राहुल निघाला. अंगावरच्या जखमा आता पूर्णपणे वाळल्या होत्या. राहुल निघाला त्याच गोष्टीच्या शोधात. खूप दिवसांनी असं मोकळं फिरायला त्याला खूप भारी वाटत होतं. आजूबाजूला चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, रस्त्या बाजूला असलेल्या प्रत्येक वस्तूवर त्याचं लक्ष होतं. तो फक्त असं काहीतरी शोधत होता ज्यापासून एक नवीन सुरुवात करता येईल, काहीतरी लिहिता येईल. त्याचे कपडे आणि जखमांमुळे आजूबाजूचे लोक त्याच्याकडे जसं बघायला नको तसं बघत होते. त्या नजरांना कंटाळून त्याने आपला रस्ता बदलला. छोट्या छोट्या गल्ल्यातून फिरता फिरता त्याला रस्त्याच्या कोपऱ्यातल्या कट्ट्यावर बसलेला एक माणूस दिसला. अंगात कपडे तसे बरे होते. दिसायला मध्यम वयाचा वाटत होता. तो बोलत बसलेला. पण राहुलला त्याच्यासमोर कोणीच दिसत नव्हतं. राहुल काहीही विचार न करता शांतपणे त्याच्या बाजूला जाऊन बसला. 5-10 मिनिटांनी राहुलने त्याला विचारले, काय भाऊ, कुणाबरोबर बोलताय? या प्रश्नाबरोबर तो राहुलकडे बघत म्हणाला, काय राव, आज सकाळ सकाळी घेतली का? मित्राबरोबर गप्पा मारत बसलोय. राहुलने परत एकदा पुढे बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. बोलायला मुद्दा पैसे आहे असा अंदाज राहुलने बांधला. राहुल खूप खुश झाला. त्याला त्याच्या गोष्टीचा विषय आणि सुरुवात दोन्हीही मिळाली होती. राहुलने तिथेच बसून कागदावर गोष्ट रंगवायला सुरुवात केली. राहुलला तो एकटा बडबडणारा व्यक्ती वेडा आहे हे कळालेलं, पण त्याला ते पात्र मनापासून आवडलेलं. त्यानंतरचे 2-3 दिवस तो रोज येऊन त्या एकट्या बडबडणाऱ्या व्यक्तीपासून जरा अंतर ठेवून बसायचा आणि त्याच्या बोलण्याच्या आधारावर आपली गोष्ट मांडायचा. हे सगळं काम मिळेल ते खाऊन आणि रात्री फुटपाथवर झोपून चाललेलं.
राहुलला त्या एकट्या बडबडणाऱ्या व्यक्तीचं पात्र व्यवस्थित कागदावर रंगवायचं होतं. गोष्ट रंगत बडबडणाऱ्या आधाराने त्याच व्यक्तिरेखा घेऊन एक छान गोष्ट कागदावर उतरवलेली त्याचा शेवट करायचा होता. पुढच्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे राहुल तिथे जाऊन बसला. आज मात्र तो बडबडणाऱ्या व्यक्ती जरा चिडलेला, हळूहळू त्याच आवाजात वाढत चाललेला. राहुलमध्ये काहीही बोलत नव्हता. राहुल लिहित होता आणि तेवढ्यात त्या व्यक्तीने पुढे त्या मोकळ्या जागेकडे बघून जिवे मारण्याची धमकी दिली. राहुलला वाटलं की हीच गोष्ट संपवण्याची बरोबर वेळ आहे. पुढे कोणीही नाही हे राहुलला पक्क माहीत होतं. पण त्या बडबडणाऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया टिपण्यासाठी त्याने जरासुद्धा वेळ न लावता बाजूचा मोठा दगड उचलून मोकळ्या जागेच्या दिशेने फेकला. डोक्यात दगड मारून एका तरुणाची हत्या. 5/12/2017 आज गावात एक नाट्यमय घटना घडली. एका अनोळखी व्यक्तीने बाजूला पडलेला दगड उचलून कैलासवासी रमाकांत देसाई या युवकाचा डोक्यात मारला. त्याचा जागेवर मृत्यू झाला. कैलासवासी रमाकांत देसाई आणि त्यांचे मित्र श्री नवीन पाटील ही दोघे सकाळी 5व्या गल्लीत झाडाखाली बोलत बसायचे. श्री नवीन पाटील यांच्या सांगण्यानुसार एक अज्ञात व्यक्ती 3 दिवसापासून त्याच्या बाजूला पेन आणि कागद घेऊन बसत होता. दिसायला तसा मध्यम वयीने. तो रोज तेथे बसून काहीतरी लिहायचा. त्याची वागणूक जरा विचित्र होती. श्री नवीन पाटील त्यांच्या म्हणण्यानुसार या अज्ञात व्यक्तीने पहिल्या दिवशी त्यांना विचारलेलं, काय भाऊ कोणाबरोबर बोलताय? काल त्याने काही कारण नसताना श्री रमाकांत देसाई यांच्या काही कारण नसताना दगड मारून खून केला. आजूबाजूच्या लोकांना काही कळायच्या आधी तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांच्या चौकशी आणि श्री नवीन पाटील यांनी सांगितलेल्या त्या वर्णनानुसार असं कळालं की तो राहुल जाधव नावाचा व्यक्ती आहे, जो जवळच्या मानसिक रुग्णालयातून पळून गेला. तो स्वतःला लेखक समजतो. याआधीही त्याने खूप पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस त्याच्या शोधात आहेत. रवीने ही बातमी वाचली आणि त्याला परवा रात्री दारात आलेला व्यक्ती आठवला. कदाचित तो तोच होता असं काहीतरी विचार करताना उघड्या दरवाजातून एक व्यक्ती आत येत म्हणाला, आत येऊ का साहेब? मी लेखक आहे.